नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की मामा आता गुढीसाठीचे जे फुलं असतात सजवण्यासाठी ती घेण्यासाठी जात असतो. तेवढ्यातच तिथून वल्लरी येते आणि म्हणते की काय काय करताय काय. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आज गुढीपाडवा आहे तर त्याच्यासाठी तयारीला मदत करतोय. वल्लरी म्हणते की बघा ना, आज पाडवा असून पण आपला मुलगा त्या पोरीकडे गेलाय. तेव्हा मामा म्हणतो की अगं वल्लरी, असं पोरी वगैरे किती दिवस म्हणणार आहेस तू? पोरगी नाही आहे ती. अगं आकाशची होणारी बायको आहे आणि आपल्या दोघांची होणारी सून आहे ती. समजलं? त्यामुळे असं करू नको. मामा लाडू खायला चाललेला असतो, तेव्हा ती म्हणते की तुम्हाला तर फक्त खाण्याचंच सुचतं. वैतागून ती निघून जाते. नंतर मामा म्हणतो की बरं अर्णव, चला आपल्याला गुढी सजवायला सुरुवात केली पाहिजे. तेवढ्यात समोरून ईश्वरी छान अशी साजशृंगार करून समोरून चालत येत असते. आता तिला पाहिल्यानंतर अर्णवची पूर्ण विकेटच पडते. अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी आता गालातल्या गालात हसत त्याच्याकडे बघत असते आणि समोरून ती अगदी पायऱ्या उतरत येत असताना अर्णवचं कशातही लक्ष लागलेलं नसतं. अर्णव आता बघतच राहतो. मामा म्हणतो की कोण आहे ती? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर आहे. मग मामा म्हणतो की आता जेव्हा जवळ येईल ना, तेव्हा तिला पाडव्याच्या शुभेच्छा दे. तेव्हा अर्णव हो असं म्हणतो. मामा हसत बाजूला निघून जातो. ईश्वरी समोर आल्यावर अर्णव तिला म्हणतो की हॅपी पाडवा. तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा तो म्हणतो की ओ, तुला पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता अर्णवला ईश्वरी म्हणते की सर, चला मी दरवाजात लावण्यासाठी तोरण आणलंय, आपण तोरण लावून घेऊया. आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही दरवाजातील तोरण लावण्यासाठी येतात. ईश्वरीला अर्णव म्हणतो की थांब, तुझा हात पोहोचणार नाही, मी लावतो. परंतु तरी ईश्वरी म्हणते की नाही सर, ही काय खुर्ची आहे ना, खुर्ची आणली आहे मी, आपण लावता येईल. मग ईश्वरी आता लावण्याचा प्रयत्न करत असते आडेवेडे घेऊन, परंतु तरीही तिला ते काही लावता येत नसतं. ईश्वरी आता अगदी नाराज होऊनच अर्णवकडे बघते आणि तो म्हणतो की काय झालं का, इच्छा पूर्ण झाली? नाही लागत आहे ना? तेव्हा ये, खाली येतेस का, तर मी लावतो. ईश्वरी म्हणते की हो चालेल. आणि मग अर्णव तिला उतरण्यासाठी हात देतो, ती खाली उतरते. आणि नंतर मग अर्णवला ईश्वरी ते तोरण अगदी व्यवस्थित करून देते, कोणत्या बाजूने लावायचं आहे त्या दिशेने. तेव्हा मग अर्णव अगदी व्यवस्थितपणे ते तोरण हे आता लावत असतो. आणि मग स्टेपलरच्या साहाय्याने ते तोरण ते दोघंजणही तिथे लावत असतात. हे ईश्वरी अगदी व्यवस्थितपणे बघते. अर्णव म्हणतो की हे असंच आहे ना? तेव्हा ईश्वरी हो हो हे असंच, असं म्हणून त्याला ते सगळं तोरण लावण्यासाठी देते. एक लड लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचं दुसऱ्या दरवाजाच्या कोण्यातलं लावण्यासाठी ईश्वरी त्याला ते व्यवस्थित करून देत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की एक लागलंय. आणि मग तो सारखा सारखा तिच्यापुढे हात करत असतो की दुसरं पण तोरण दे आणि दे दे असं तिच्याकडे तो हात मागत असताना अचानक त्याचा तोल जातो आणि तोल जाऊन तो तिथेच खाली पडतो. आणि ईश्वरीचाही आता त्याला ईश्वरी धक्का लागून खाली पडते आणि मग दोघंजणही खालीच पडतात. ईश्वरी आणि अर्णव अशा प्रकारे खाली पडल्यामुळे ते दोघं एकमेकांकडे बघतच राहतात. ईश्वरी आता तिथून उठण्याचाही प्रयत्न करू लागते, परंतु ईश्वरीचं जे मंगळसूत्र असतं ते अर्णवच्या त्या कोटच्या बटनामध्ये अडकल्यामुळे तिला उठताही येत नसतं. त्यामुळे आता ईश्वरी ते कसं तरी खटपट काढून काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्णव तिच्याकडून ते घेतो आणि स्वतःच्याच मदतीने ते मंगळसूत्र काढतो. आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि मग अर्णव हळूच उठतो आणि म्हणतो की हे ये मी सिंदूर उठ. तेव्हा आता ईश्वरी उठायला लागत असते. अर्णव हा तिला हात देतो आणि तिलाही उठवतो. अशा प्रकारे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा पाडवा अगदी मस्तपैकी सुरूच झालेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि अर्णव तिथून आता निघूनच जातो. ईश्वरी पण तो गेल्यानंतर गालातल्या गालात आता लाजत असते. तेवढ्यातच ईश्वरी ती खुर्ची बाजूला उचलून ठेवायला जाणार, समोर राकेश येतो आणि ती खुर्ची दोन्ही हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग तो म्हणतो की हे काय, माझी इंदोरी जिलेबी. आता त्याला बघून फारच राग येतो. तो म्हणतो की हे काय, मला कळत नाही आहे, माझ्या इंदोरी जिलेबीला मला पाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि हो, कसली कातील दिसत आहेस माहिती आहे तुला, असं मुद्दामच राकेश तिची छेड काढत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तुझं काय चाललं आहे, तुला असं समोर येण्याची गरजच काय, हो चल बाजूला. तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो हो, इतकी चिडतेस, अगं सण आहे आज, तर सणाचा सगळ्यांना शुभेच्छा द्यायला नको का? तेव्हा ती म्हणते की तुझ्यासारख्या माणसाकडून शुभेच्छांची अजिबातच मला अपेक्षा नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की ते काही असू दे, पण खरंच मला तर आज खूपच भारी वाटतंय.
म्हणजे तुला पाहिलं तर इतकी सुंदर दिसत आहेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघ, तुला काय वाटतंय की तू असा बोलत राहशील आणि मी गप्प ऐकून घेईन? अजिबात नाही. तुझं हे जे काही तोंड आहे ना, अजिबात मी वाकडं करू शकते. इथे कोण नाही आहे, तर इथे मी जसं तुला बोलू शकते ना, तसंच तुझी पिटाई पण करू शकते. तेव्हा तो म्हणतो की काय? कशी करशील पण पिटाई? तर बाजूलाच ती वेळूची काठी असते. ती काठी घेऊन ईश्वरी त्याच्या अंगावर धावत येते. तेव्हा तो म्हणतो की "ए, ए, 1 मिनिट थांब. अगं काय करतेस तू? तू काही खरंच मला जोडायला निघाली आहेस की काय?" तेव्हा मग ती म्हणते की "तेही करू शकते मी, समजलं ना?" तेव्हा तो म्हणतो की "अगं, एका मिनिटासाठी ना तर मी घाबरलोच होतो. हे काय असं डेंजर रूप घेऊन तू माझ्यासमोर आली. जाऊ दे बाबा, घाबरलो मी. कर काय ते." असं म्हणून राकेश तिथून आतमध्ये निघून जातो. नंतर आता ईश्वरीच्याही घरी म्हणजेच माहेरी बाबा त्यांच्या सगळं बोलणं वगैरे व्यवस्थित झालेलं असतं. त्यांना बोलताही येत असतं. आता आई त्यांना पाणी देते आणि म्हणते, की "इशू तिचा तर ती तर तिथे गडबडीतच असेल, पण आपली नमू आणि आकाश अजून कुठे राहिले आहेत? म्हणजे बराच वेळ झाला त्यांनी येऊन." तेव्हा मग बाबा म्हणतात, की "अगं येतील इतक्यात." म्हणजे तिथे नवीन काहीतरी लॉन्च करतायत ना, ते दोघंही मिळून नवीन काहीतरी करतायत. खरीच खूप चांगली गोष्ट आहे पाडव्याच्या निमित्ताने. तेव्हा मग आई म्हणते, की "हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. म्हणजे खरंच आकाश सर इतके हुशार आहेत ना, की आपले आता गॅसचे प्रॉब्लेम झालेत ना, म्हणून त्यांनी चांगली आयडिया दिली, की आईस्क्रीम्स आणि मिल्कशेक करण्याची, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं." तेव्हा मग आता तेवढ्यातच नमू, आकाश येतात. मग ते ते नमू आल्यानंतर म्हणते, की "आई, मी आले." तेव्हा आता लगेचच आकाश येऊन दोघांनाही पाडव्याच्या शुभेच्छा देऊन आई-बाबांना दोघांनाही नमस्कार करतो. नंतर मग आकाशला ते म्हणते सुप्रिया, की "बसा तुम्ही, बसा इथे." तेव्हा मग सगळं काही व्यवस्थित होतंय ना? कसं चाललंय सगळं? तेव्हा मग नम्रता म्हणते, की "हो, आई अगं सगळं मस्तच. म्हणजे मला आज इतकं बरं वाटलं ना, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे होत आहेत." तेव्हा आता आई पण म्हणते, की "खरंच आकाश सर, तुमच्यामुळे आमच्या नमूला खरंच खूप मोठा आधार मिळाला बरं का. तुमच्यासारखा अगदी चांगला बिझनेसमॅन त्याची साथ तिला लाभली, त्यामुळे खरंच खूप बरं झालं. आणि आमची नमू आता सगळं काही व्यवस्थित मनापासून करू शकेल, अशीच आम्हाला आशा वाटते." तेव्हा मग बाबाही म्हणतात, की "हो, अगदी बरोबर बोलते बरं का सुप्रिया. तुम्ही आकाश तुमच्यामुळे खरंच खूप मोठा फायदा होणार आहे तिला." असं म्हणून आता सगळेजण आकाशचं कौतुक करत असतात. तर इथे ईश्वरी ही रांगोळी काढत असते. जिथे गुढी उभारायची असते तिथेच पाट ठेवून ती त्याच्या पाटाभोवती रांगोळी काढत असते आणि अर्णव आता जे तोरण मामाने आणलेलं असतं, जी फुलं त्याने ती वेळूची काठी म्हणजेच जी पाडव्याला लावायची काठी असते ती सजवत असतो. आणि मग आजी आणि मामा तेवढ्यातच येतात आणि ईश्वरी ही सुंदर अशी रांगोळी काढत असते. आजी आल्याबरोबर ती तिच्याकडे बघते आणि म्हणते की "खूपच सुंदर हां." आणि "चिंटू चल, अरे हे काय अजून तुझी गुढी सजवून झाली नाही, चला लवकर." तेव्हा मामा म्हणतो की "अगं आई, असं काय म्हणतेस तू त्याला? त्याचं लक्ष आहेच कुठे गुढीच्या कामामध्ये." आजी म्हणते की "मग?" तेव्हा मामा म्हणतो की "अगं, गुढीच्या कामामध्ये म्हणजे त्याचं सगळं लक्ष आता रांगोळीपाशी आहे." तेव्हा अर्णव म्हणतो की "मामा प्लीज." असं म्हणून तो त्याला आता ओरडतो. ईश्वरी गालातल्या गालात हसते. नंतर मग आजी म्हणते की "जा, अरे ती वल्लरी कुठे आहे? तिच्याकडून पूजेचा प्रसाद वगैरे, आरतीचं ताट वगैरे सगळं काही घेऊन ये." तेव्हा मामा म्हणतो की "हो, जातोच मी. ए वल्लरी," असा आवाज देत मामा आतमध्ये जातो. नंतर ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. त्याने ती काठी अगदी व्यवस्थितपणे सजवून घेतलेली असते. मग त्यानंतर काठी सजवून ठेवल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही मिळून जी गुढीसाठीची लावायची साडी असते, ती ईश्वरी अगदी व्यवस्थित करत असते. जेणेकरून ती साडी अगदी छानपैकी गुढीवरती उठून शोभून दिसावी, त्यासाठी ती सगळे काही अर्णवला दाखवत असते. आता अर्णवचं लक्ष मात्र पूर्णपणे ईश्वरीकडेच असतं आणि ईश्वरी काय करते याच्याकडे त्याचं लक्ष नाही, पण तिच्याकडेच त्याचं सगळं लक्ष असतं. आता अर्णव ती काठी अगदी व्यवस्थितपणे आडवी करतो आणि ईश्वरीला अगदी व्यवस्थित जशा गुढीसाठी निऱ्या हव्या असतात, तशा करून झालेल्या असतात. त्यानंतर मग पानं आणि त्याचबरोबर हार गुढीसाठी आणि साखरेची गाठी सगळं आता आजी ही अर्णवला एक-एक करून देत असते आणि अर्णव, ईश्वरी ते गुढीला सजवण्यासाठी वापरत असतात. आणि त्यांची ही जी काही गुढीपाडव्याची पूजा असते ती अगदी सुंदर आणि सुरेखच होत चाललेली असते. दोघांनाही खूपच हे सगळं करताना मजा येत असते. आता अर्णव ते सगळं लावल्यानंतर एक धागा घेतो आणि तो गुढीला आता म्हणजेच जे सगळी पानं आणि साडी व्यवस्थित काठीला सजवून राहावी त्यासाठी व्यवस्थित अगदी घट्ट दोऱ्याच्या साहाय्याने ते सगळं बांधून घेतो. तेव्हा ईश्वरीला विचारतो की "ओके ना?" असं नजरेनेच सुनावल्यावर ती पण त्याला नजरेनेच इशारा करून "हो, अगदी परफेक्ट." असं त्याला सांगते
आणि नंतर मग दोघंजणही ते सगळं अगदी व्यवस्थित करतात. ईश्वरीच्या साथीने अर्णव हे सगळं करत असताना त्याला खरंच या सगळ्या प्रथा, सगळ्या रूढी अगदी व्यवस्थितपणे करत असतो. नंतर मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, की "ही हार, आता हा हार लावून घ्या." आणि मग आजी म्हणते, की आजी बाजूला उभी असते. ईश्वरी जो तांब्या गुढीचा ठेवलेला असतो, तो तांब्या घेते आणि नंतर त्या तांब्याला ती स्वस्तिक कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घेत असते. हे सगळं ती करत असताना अगदी व्यवस्थित करत असते मनापासून आणि हे आजी पाहत असते आणि आजीला देखील तिचं हे सगळं खूप कौतुक वाटत असतं. आता आजीला ती म्हणते, की "आजी, सगळं व्यवस्थित आहे ना?" तेव्हा आजी तिला "हो, सगळं नीट आहे" असं खुणावते आणि नंतर मग ईश्वरी आता तो तांब्या घेते आणि गुढीवर ठेवते. उलटा ठेवून तो तांब्या आता गुढी उभारायला ईश्वरी आणि अर्णव यांची सुरुवात झालेली असते. तेव्हा आजी म्हणते, की "चला, आता ही जी गुढी आहे ना, तुम्ही लवकर उभारून घ्या. म्हणजे कसं आहे, उशीर व्हायला नको. सगळं काही व्यवस्थित मुहूर्तावर झालं पाहिजे." मग आता ईश्वरी आणि अर्णव यांनी सुंदर छान अशी गुढी सजवलेली असते. ते पाहून आजीला खूप आनंद झालेला असतो. नंतर मग अंजली आता तयार झालेली असते आणि अंजली म्हणते, की "काय हो, काय झालं?" तेव्हा मग तो म्हणत असतो, की "अंजली, तू इथे येण्याच्या अगोदर एकदा ठरवलं होतंस, की या घरात येणार, तेव्हा मला सगळा काही मानपान मिळाला पाहिजे, बरोबर ना? हे सगळं तू यांना अट घालून ठेवली होतीस ना? आणि जर आपल्याला इथे मान मिळाला नाही, तर तू इथून मला घेऊन जाशील का?" तेव्हा ती म्हणते, की "हो, मग काय, मी जाणारच आहे." आताही मी यायच्या अगोदर अर्णवला तीच अट घातली होती, की जर यांना मान मिळाला नाही ना या घरात, तर मात्र मी इथे जराही थांबणार नाही. त्यानंतर मग हे मनातल्या मनातच राकेश खूप खुश होत असतो. कारण की त्याला काही ना काहीतरी गुढी उभारताना त्रास हा द्यायचाच असतो. नंतर आजी म्हणते, की "चला, आली का वल्लरी? अवी, चला या लवकर, आपल्याला गुढी उभारायची आहे." आकाश तर तिकडे नम्रताकडे गेला आहे. मग त्यानंतर मुद्दामच वल्लरी तोंड वाकडं करून ते आरतीचं ताट घेऊन तिथेच उभी असते. आता समोरच राकेश ते सगळं बघतो आणि ते बघितल्यानंतर तिथे अंजली आलेली असते आणि "थांबा, 1 मिनिट थांबा" असा आवाज देते. आता गुढी लावत असताना ती मुद्दामच हे सगळं थांबवते आणि अंजली आल्याबरोबर म्हणते, की "आजी, अगं काय करतेस तू?" तेव्हा आजी म्हणते, की "अंजू, ये. अगं काय झालं?" तेव्हा आता आजीला ती म्हणते, की "मी इथे आले होते चिंटू, तेव्हाच तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं, की जर यांना या घरामध्ये मान मिळणार नसेल, तर मी या घरामध्ये परत येणार नाही. पण आताही तेच होते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, की यांना या घरामध्ये मान मिळाला पाहिजे. पण मग मला असं वाटतंय, की यावर्षीची गुढीची पूजा यांनी केली पाहिजे आणि यांच्या हस्ते ही गुढी उभारली गेली पाहिजे, असं मला हवंय." तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, की "हो, अंजलीताई, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आम्हाला दोघांनी काहीच प्रॉब्लेम नाहीये." अर्णव म्हणतो, "ॲब्सोल्युटली करेक्ट मिस इंदोर. मलाही काही प्रॉब्लेम नाहीये. जीजू, तुम्ही या, गुढी उभारा." तेव्हा आता ईश्वरी ही राकेशला तिथे यायला सांगत असते. तेव्हा आजी म्हणते, की "अगं, तसं नाही अंजू, पण मला काय वाटत होतं माहिती आहे, की यावर्षी अर्णवचा आणि ईश्वरीचा पहिला गुढीपाडवा होता ना, म्हणूनच मग त्यांना गुढी उभारायला द्यायला हवी होती." तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. राहू दे आजी, अगं उभारू दे जीजूंना गुढी, मला काहीच वाटत नाही." तेव्हा राकेश पण म्हणतो, की "हो, अगं अंजली, एवढ्या-तेवढ्या गोष्टीवरून कशाला उगीच? आणि तसंही गुढी उभारण्याचा मान दोघांना मिळाला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं, यावर्षी त्यांचं नवीन लग्न झालंय की नाही, मग उगीच कशाला? आणि असं थोडीच आहे, की गुढी उभारण्याचा मान मिळाला याचा अर्थ, की सगळं काही आपल्या मनाने होईल. म्हणजे गुढी उभारल्याचा मान मिळाल्याने सगळे आपले होतील असं तर नाही ना? अगं, ही घरातली सगळी आपलीच माणसं आहेत आणि आपल्या माणसांपैकी कोणीही गुढी उभारली तरीही चालतं. काहीच एवढं प्रॉब्लेम नाहीये. अंजली, तू उगीचच नको ती गोष्ट डोक्यात ठेवू नको. सगळं काही होईल व्यवस्थित. तू उगीच काळजी करू नको. आणि मलाही काही प्रॉब्लेम वाटत नाहीये त्याच्यात." तेव्हा तो म्हणतो, की "आजी इतकं माझ्यावर प्रेम करतात. अगं, मला त्या जावयासारखं नाही तर मुलासारखं प्रेम करतात. तर मी त्यांच्याकडून इतक्या छोट्या-छोट्या मानाची अपेक्षा कशाला करत राहायची ना? म्हणून राहू दे, मी करेन सगळं आणि उभारेन. अर्णवने उभारली गुढी तरीही काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. करू दे त्याला पूजा, काहीच प्रॉब्लेम नाहीये." तेव्हा आता मुद्दामच राकेश स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून देतो. तेव्हा आजी म्हणते, की "खरंच थँक यू जावई बापू. खरंच तुम्ही इतके समजूतदारपणाने वागता ना, की मला तुमचं फार कौतुक वाटतं. खूप समजूतदारपणाने वागताय तुम्ही." असं ती बोलून दाखवते. नंतर मग आता अर्णव, ईश्वरी तसेच तोपर्यंत उभे असतात. अर्णव म्हणतो, की "नो प्रॉब्लेम, तुम्ही उभारू शकता गुढी." तेव्हा राकेश म्हणतो, की "नको, तुम्ही दोघंही गुढी उभारून घ्या. तुमचं नवीन वर्ष आहे, पहिलं वर्ष आहे. घ्या, घ्या, करा, उभारा गुढी." असं म्हणून तो त्यांना परवानगी देतो.
आणि नंतर अंजलीचा मात्र हिरमोड झालेला असतो. तिला खरं तर राकेशकडून हे सगळं करून घ्यायचं असतं, परंतु ती आता गप्पच झालेली असते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला आजी परवानगी देतात, की या तुम्ही दोघंही आता गुढी उभारून घ्या. आता ते दोघंजणही गुढी उभारत असतात. ईश्वरी आणि अर्णव ज्या जागी ठेवलेलं असतं गुढी उभारण्यासाठी, त्या जागीच ते आता गुढी उभारतात. आणि ती गुढी इतकी सुंदर दिसत असते, की ईश्वरी आणि अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. नंतर मग आता आजी म्हणते, की आरतीचं ताट कुठे वल्लरी? तेव्हा मग वल्लरी आरतीचं ताट देते आणि ईश्वरीला ती म्हणते, की ईश्वरी ये या ताट आता गुढीचं तू औक्षण करून घे आणि ओवाळून घे. असं म्हणून आता गुढीला ती हळद कुंकू वगैरे लावून आजी सांगते त्याप्रमाणे ती आता गुढीला ओवाळून घेत असते. दोघंजणही एकदम आनंदाने हे सगळं करत असतात. आता ईश्वरी स्वतःचा पदर शोधत असते, परंतु तेवढ्यातच अर्णव तिचा पदर आता तिच्या खांद्यावरती ठेवतो आणि तिला पूर्ण तो मदत करत असतो. हे पाहून आजीला खूपच त्या दोघांच्याही जोडीचं आता कौतुक वाटत असतं. ईश्वरी आता हात जोडून नमस्कार करते आणि गुढीला औक्षण करून घेते. अर्णव पण हे सगळं करत असतो. ईश्वरी आता अर्णवच्या हातामध्ये गुढी म्हणजे ताट देते औक्षणासाठी आणि तो पण त्या गुढीचं औक्षण करून घेतो. आणि ईश्वरी आता ते करत असताना अर्णवच्या हाताला हात लावते. दोघंजणही मिळून आता पूजा करावी असा यामागचा हेतू असतो. खरं तर आता राकेश याला कळलेलं असतं, की अंजलीला याचा खूपच सगळ्याचा राग आला आहे, परंतु तो गप्प असतो आणि गालातल्या गालातच मुद्दाम अंजलीच्या मनामध्ये राग भडकवण्यासाठी खरं तर तो हे करत असतो. तेवढ्यात आता आजी म्हणते, की झालंय का तुमचं औक्षण करून? तेव्हा मग तो बाजूला येतो आणि नंतर इथे आता देसाईंच्या घरी पण गुढी उभारण्याचं सुरू असतं. हे सगळं होत असताना आता बाबा हे समोर उभे असतात. त्यांना काही अजून उठता येत नसतं, परंतु आकाशच्या आणि नमूच्या हातून ते गुढी उभारून घेत असतात. आता इथे देसायांची पण गुढी अगदी आनंदाने उभारली गेलेली असते. नमू, आकाश या दोघांनी मिळून गुढीपाडवा केलेला असतो. आता नमू ही ती गुढी ओवाळत असते आणि आकाशला म्हणते, की "हे घ्या ना, आकाश सर तुम्ही पण औक्षण करून घ्या." आता दोघं एकमेकांच्या मदतीने त्या गुढीचं औक्षण करून घेतात आणि हे त्याला खूपच बरं वाटतं. आकाशला या घरात असा खूप छान असा मान मिळाल्याने त्यालाही खरंच खूप बरं वाटलेलं असतं. तेव्हा आता दोघंजणी एकमेकांकडे अगदी आनंदाने बघत असतात. नमू आरतीचं ताट आता आतमध्ये घेऊन जाते आणि मग आकाश म्हणतो, की "बरं चला मी निघू का आता? येतो मी." तेव्हा मग सुप्रिया म्हणते, की "अहो असेच कसे निघताय तुम्ही? या आतमध्ये बसा, चहा करते तुमच्यासाठी." त्यावेळेला मग आता आकाश म्हणायला लागतो, की "चहा?" मग बाबा म्हणतात, की "हो, या ना, बसा ना, या जरा वेळ, थोडा वेळ या." असं म्हणून ते त्याला आतमध्ये घेऊन जातात. आता आकाशही त्यांच्या विनंतीला मान देऊन आतमध्ये जातो आणि त्यालाही तेवढाच वेळ नमूबरोबर मिळावा यासाठी तोही आता प्रयत्नातच असतो. तो आतमध्ये जातो आणि मग बाबांना तो आणि सुप्रिया दोघंजणही आतमध्ये व्हीलचेअरवरून आतमध्ये व्यवस्थित घेऊन जातात. नंतर हे सगळं पाहून अंजलीला खूप राग आलेला असतो. अंजली ही मागेच उभी राहून त्या सगळ्याला खूपच रागाने बघत असते. आणि मग गुढी उभारून झाल्यानंतर राकेश हा मुद्दामच अंजलीला म्हणतो, की "बघ किती सुंदर दिसतंय ना सगळं." अंजलीला या सगळ्याचा खरं तर खूप राग आलेला असतो. ती मनातच राग ठेवते. आता ईश्वरी हे गुढीसाठीचा नैवेद्य वगैरे सगळं काही ठेवणार असते. तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो, की "चिंटू, तुला काय वाटतं, की इतके छोटे-छोटे मान मला चालणार आहेत? अरे, हे असे छोटे-मोठे मान असतील गुढी उभारण्याचे ते तू घे. आपण मात्र मोठा झेंडा फडकवणार आहे. आता बघच तुम्ही काय करतो." असं म्हणून तो त्याला म्हणत असतो. त्यावेळेला मनातल्या मनातच अर्णव म्हणत असतो, की "तुझे फक्त आता 48 तास उरले. 48 तास तर गेले. पण काही तासातच बघ, तुझी या घरातून नाही हकालपट्टी केली तर बघच." तेवढ्यातच आता मामी आणि मामा तिच्याकडे बघत असतात. तेव्हा आता ईश्वरी ही अंजली मागे मागे राहत असते. म्हणून म्हणते, की "अंजली ताई, या ना तुम्ही पण गुढीचं औक्षण करून घ्या." ईश्वरी गुढीला नैवेद्य देखील दाखवून घेते आणि अंजली आता गुढीचं औक्षण करण्यासाठी म्हणून पुढे आलेली असते. तर राकेश आणि ती दोघंजणही त्या गुढीचं औक्षण करत असतात. खरं तर हे करत असताना अंजलीच्या मनामध्ये खूपच जास्त दुजाभाव असतो. कारण की आपल्या भावाने ती गुढी उभारू नये आणि नवऱ्याने उभारावी अशी तिची इच्छा असतानाही अर्णव आणि ईश्वरी यांनीच गुढी उभारलेली आहे याचा तिला जरासा राग येत असतो. त्यानंतर मग आकाश आता बसलेला असतो. सुप्रिया विचारते, की "सगळं ठीक आहे ना आता आकाश? म्हणजे घरचं वातावरण आता बरोबर झालंय ना तुमच्या?" तेव्हा तो म्हणतो, की "हो, तसं म्हणायला बरोबर आहे, तसं नाही पण. कसं आहे ना, अजूनही एवढं काही व्यवस्थित झालेलं नाही आहे घरातलं वातावरण. आहे तसंच आहे.
परंतु काय आहे ना, किती काही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव आहेत ना, दोघंजणही अगदी घरातलं वातावरण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतात. दोघंही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे एकमेकांच्या साथीने करतात. त्यामुळे तितकंसं काही जाणवून येत नाही. सुप्रिया म्हणते की हो ते तर आहेच. ते दोघंजणही कुठल्याही परिस्थितीत सगळं काही व्यवस्थित करतील याची खरंच काळजी वाटत नाही. तेवढ्यातच नमू येते आणि म्हणते की आकाश सर, हे घ्या तुम्हाला चहा. आता ती त्याला चहा आणून देते आणि नंतर आई म्हणते की हो अगं नमू, तू एक गोष्ट विसरत आहेस का, की तू अगं यांना चहा दिलास, बाबांना पण चहा हवा होता. तेव्हा मग नमू म्हणते की अरे बापरे, 12 की डेर, थांब मी लगेच आणते. पटकनी चहा गाळून ठेवलाय. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की वाह, म्हणजे बघितलं का आकाश सर, काय चाललंय ते बघा. आता अजून या मुलीचं लग्न झालेलं नाहीये, तरीही ही फक्त नवऱ्याचंच ऐकते, तिच्याकडेच लक्ष देते. बाकी तर कोणाकडे तिचं अजून लक्षही नाहीये. तेव्हा लगेच नमू म्हणते की आई असं काही नाही आहे हां, थांब मी आणून गाळून ठेवला आहे चहा, मी आणते, लगेचच आणते बाबांसाठी, 1 मिनिट. असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते. आणि नंतर मग आता नमू हे गेल्यानंतर सुप्रिया म्हणते की असंच तुमचं सगळं काही संसार व्यवस्थित होऊ दे पुढे, असंच आम्हाला वाटतं, घ्या ना तुम्ही चहा घ्या. असं म्हणून ती त्याला चहा घ्यायला सांगते. आणि तिकडेही देसाईंकडे आनंदाचं वातावरण असतं. मग अंजलीचं औक्षण करून झाल्यानंतर अंजली ती आरतीचं ताट तिथे ठेवते आणि आजीकडे देते. मग आजी ही ते आरतीचं ताट घेऊन ती हे औक्षण करण्यासाठी आता पुढे आलेली असते. सगळेजण आनंदाने हे सगळं करत असतात. मामा आणि वल्लरी मात्र मागे उभे असतात. वल्लरीला खरं तर राग आलेला असतो, तिलाही या सगळ्याचा मान मिळत नाही. पण राकेशलाही मान मिळाला नाही याचा तर तिच्या मनामध्ये आनंदच असतो. आता आजी येते आणि औक्षण करते. अंजली ही राकेशला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की काय हो, तुम्हाला काय गरज होती हे सगळं करण्याची? तुम्हाला ते औक्षण करायला सांगत होते ना, मग तुम्ही तो मान का नाही घेतला? तुम्ही औक्षण करायला हवं होतं ना, मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. मी इथे तुमच्या मानासाठी करते. तेव्हा तो म्हणतो की अगं अंजली, आपलीच माणसं आहेत ती, कसला मान आणि सन्मान, नको काळजी करूस, इतकं काही काळजी करण्याची गरज नाही आहे. त्यांनी उभारली काय किंवा मी, इतकं काही मोठं इश्यू नाही आहे गं. तेव्हा ती म्हणते की असं कसं, तुमचा मान हा माझा आत्मसन्मान आहे, हे तुम्हाला का समजत नाही? तेव्हा मग तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण अंजलीला मात्र रागच येत असतो. ईश्वरी आता गालातच हसत असते. सगळं काही व्यवस्थित होत असतं. तेव्हा मग वल्लरी हिला औक्षणासाठी आजी ताट देते आणि वल्लरीचा पदर खाली पडत असतो. तेव्हा मामा हा तिचा पदर धरतो आणि पदर धरून तिच्या खांद्यावरती ठेवतो. हे पाहून ईश्वरी, अर्णव दोघंही आता हसत असतात. कारण अर्णवचीच अगदी कॉपी मामाने केलेली असते आणि म्हणून त्या दोघांना हसायला येत असतं. नंतर इथे अंजली मात्र चिडते, कारण की राकेशला, तिच्या नवऱ्याला ते सगळ्याचा मान मिळालेला नाही म्हणून तिला राग आलेला असतो. आणि मामा तिथून हे सगळं बघत असतो. राकेश म्हणतो की अंजली अगं प्लीज, अगं नको इतकं मनाला लावून घेऊस. पण तरीही ती ऐकायला तयार नसते. ती गप्पच बसते आणि म्हणते की मला इथे थांबायचं नाही आहे, आणि ती आतमध्ये निघून जाते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याच्या त्या दुपारच्या जेवणासाठी सगळेजण बसत असतात. तेवढ्यातच राकेश आणि अर्णव दोघंजणही कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीजवळ येतात आणि खुर्ची मागे सरकवत असतात. त्यावेळेला आता राकेश हा तिथे बघत असतो खुर्चीजवळ आणि अर्णव त्याच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा मग अंजली आता म्हणते की चिंटू, तुला आठवत नसेल तर आठवण करून देते. जेव्हा मी इथे घरी येणार होते तेव्हा तूच मला सांगितलं होतंस की जी ही काही खुर्ची असणार आहे, ती खुर्ची ही कुटुंब प्रमुखाची असणार आहे, आणि तेव्हा तू याला कुटुंब प्रमुखाचा मान देशील असं मला वचन दिलं होतंस. मग तेच वचन आज पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असं अंजली त्याला बोलून दाखवते. आणि मात्र राकेश हा त्याच्याकडे बघतच राहतो अगदी निर्लज्जपणाने. अर्णव त्याच्याकडे पाहतो आणि मग आता अर्णव हा काहीही करत नाही, तो तसाच उभा असतो. तर इथे रिया ही दादाला कॉल लावते आणि त्याला म्हणते की एक महत्त्वाचं काम द्यायचं होतं. एक माणूस आहे, त्याचा मी फोटो पाठवते. त्याचे हात आणि पाय तोडायचे आणि त्याला माझ्यासमोर आणून इथे पायावर उभा करायचा, म्हणजेच पायावर माझ्या टाकायचा. मी सांगते ते काम लवकर झालं पाहिजे, असं आता रियाने दादाला धमकी दिलेली असते आणि त्याला काम करण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना राकेशच्या बाबतीत बोलण्यासाठी अर्णवला दादा भेटतो. तेव्हा अर्णव सांगतो की एक गोष्ट करायची, तुम्ही त्याच्यावरती पैसे पाहिजेत, म्हणजे उरलेले पैसे लवकरात लवकर द्यायचे. इतका प्रेशर टाका की त्याला प्रॉब्लेम झाला पाहिजे आणि त्याने काहीतरी चुकीचं काम केलं पाहिजे. दादा म्हणतो की साहेब, तुम्ही काळजीच करू नका, बघा मी आता पुढं काय करतो ते, आणि तुम्ही नका घाबरू. आता राकेशकडे असं काही पार्सल पोचणार आहे ना की त्याने पूर्णपणे तो हादरून गेला पाहिजे.
आता राकेशच्या नावाने काहीतरी पार्सल आलेलं असतं म्हणून तो बघायला येतो आणि बघितल्यानंतर म्हणतो की हे माझ्या नावाचं पार्सल. उघडून बघतो तर त्याला ते पाहून धक्काच बसतो. मग आता हे सगळं राकेश पाहतो. नेमकं दादाने आता राकेशच्या विरोधात नेमका कोणता डाव टाकलाय, राकेश आता कसा फसणार आहे, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.